नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री ऑटोमोबाईल मराठीमध्ये। आजचा विषय प्रत्येक नवीन कार घेणाऱ्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे। आपण कार घेताना फक्त एक शोरूम प्राइस किंवा मायलेज बघतो, पण कारची खरी किंमत समजण्यासाठी आपल्याला फ्यूल कॉस्ट, मेंटेनन्स, इन्शुरन्स आणि 5 वर्षाचा एकूण खर्चसुद्धा बघावा लागतो। म्हणूनच आज आपण एक साधं उदाहरण समजून घेणार आहोत की पेट्रोल, CNG आणि हायब्रिड यापैकी कोणता पर्याय 5 वर्षात तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतो। तर चला मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण बघू पेट्रोल कार। पेट्रोल कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरुवातीची किंमत तुलनेत कमी असते। तुम्हाला CNG सिलेंडर किंवा हायब्रिड सिस्टम सारखी अतिरिक्त यंत्रणा नसल्यामुळे खरेदीच्या वेळी खर्च कमी ठेवता येतो। समजा आपण उदाहरणासाठी कारचा मायलेज 15 किलोमीटर प्रति लिटर धरला आणि पेट्रोलची किंमत जवळपास 100 रुपये प्रति लिटर धरली। जर तुम्हाला वर्षाला 12,000 किलोमीटर गाडी चालवत असाल तर 5 वर्षात तुम्ही जवळपास 60,000 किलोमीटर गाडी चालवाल। म्हणजे 60,000 किलोमीटरसाठी अंदाजे तुम्ही 4,000 लिटर पेट्रोल खर्च करणार आहात। म्हणजे 100 रुपये प्रति लिटर धरल्यास फ्यूलवर जवळपास 4 लाख खर्च होऊ शकतो। हा फक्त उदाहरणासाठी केलेला हिशोब आहे। तुमच्या शहरातील फ्यूल प्राइस आणि ॲक्च्युअल मायलेजनुसार। तर मित्रांनो, यानंतर पाहूया CNG कार। CNGचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रनिंग कॉस्ट कमी असणे। समजा CNG कारचा मायलेज आपण 25 किलोमीटर प्रति किलोग्रॅम धरला आणि CNGची किंमत जवळपास 90 रुपये प्रति केजी धरली तर 60,000 किलोमीटरसाठी अंदाजे 2,400 किलोग्रॅम CNG लागणार आहे। म्हणजे फ्यूल कॉस्ट अंदाजे 2,16,000 पर्यंत जाणार आहे। म्हणजेच या उदाहरणात पेट्रोलच्या तुलनेत CNG वापरल्यास फ्यूलवर जवळपास 1,84,000 इतकी बचत होऊ शकते। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, CNG कारची सुरुवातीची किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा जास्त असू शकते आणि बूट स्पेसवरही परिणाम होतो। म्हणून फक्त मायलेज बघून CNG घेऊ नका। आणि आता यानंतरचा सर्वात इंटरेस्टिंग भाग ते म्हणजे हायब्रिड। हायब्रिड कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर असते, त्यामुळे शहरामध्ये ट्रॅफिक असताना फ्यूल इफिशियन्सी चांगली मिळू शकते। समजा हायब्रिड कारचा ॲव्हरेज 22 किलोमीटर प्रति लिटर मिळते आणि पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरच पकडू तर 60,000 किलोमीटरसाठी अंदाजे 2,727 इतकं पेट्रोल लागणार आहे। म्हणजे फ्यूल कॉस्ट जवळपास 2,73,000 इतकी जाणार आहे। याचा अर्थ या उदाहरणात हायब्रिडची फ्यूल कॉस्ट पेट्रोलपेक्षा कमी आहे, पण हायब्रिड कारची सुरुवातीची किंमत सामान्य पेट्रोल कारपेक्षा खूपच जास्त असू शकते। म्हणून हायब्रिड कारचा फायदा तुम्ही किती किलोमीटर गाडी चालवता यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो। आता यानंतर मित्रांनो, आपण 5 वर्षांचा सिंपल कंपॅरिझन करणार आहोत। आपल्या उदाहरणानुसार पेट्रोल अंदाजे 4 लाख फ्यूल कॉस्ट पर्यंत जातं, CNG अंदाजे 2,16,000 पर्यंत फ्यूल कॉस्ट जाते आणि हायब्रिड पण अंदाजे 2,73,000 पर्यंत जाते। म्हणजे फक्त फ्यूल कॉस्ट पाहिली तर CNG सर्वात कमी खर्चिक दिसते, पण ही पूर्ण कहाणी नाही। आपल्याला कारची खरेदी किंमत, इन्शुरन्स, मेंटेनन्स आणि रिसेल व्हॅल्यू सुद्धा विचारात घ्यावी लागते। मेंटेनन्स कोणाचा कमी? पेट्रोल कारचा मेंटेनन्स साधारणपणे स्ट्रेट फॉरवर्ड असतो। CNG कारमध्ये काही अतिरिक्त कंपोनंट्स असल्यामुळे मेंटेनन्समध्ये काही वेगळा खर्च तो होऊ शकतो। हायब्रिडमध्ये टेक्नॉलॉजी जास्त ॲडव्हान्स असल्यामुळे सिस्टम वेगळा असतो, पण आधुनिक हायब्रिड सिस्टम बऱ्यापैकी रिलायबल आहे। त्यामुळे फक्त हायब्रिड म्हणजे मेंटेनन्स खूप महाग असा सरळ निष्कर्ष तुम्ही काढू शकता। तर मग मित्रांनो, तुम्हाला यानंतर सर्वात मोठा प्रश्न पडला असेल, कार घ्यावी तर कोणती घ्यावी? जर तुमचा इयरली रनिंग कमी असेल आणि तुम्हाला सुरुवातीला कमी बजेटमध्ये कार घ्यायची असेल तर पेट्रोल प्रॅक्टिकल ऑप्शन ठरू शकतो। जर तुमचा रोजचा रनिंग जास्त असेल आणि तुमच्या शहरात CNG सहज उपलब्ध असेल तर CNG खूप चांगला पर्याय असू शकतो। आणि जर तुम्हाला बजेट जास्त असेल, शहरामध्ये ड्रायव्हिंग जास्त असेल आणि तुम्हाला फ्यूल इफिशियन्सी सोबत कम्फर्टेबल ड्रायव्हिंग हवी असेल तर हायब्रिड विचारात घेण्यासारखा पर्याय आहे। पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीसाठी एकच विनर नसतो। तुमचा डेली रनिंग, बजेट आणि चार्जिंग, CNG अवेबिलिटी यावर योग्य निर्णय अवलंबून असतो। तर मित्रांनो, आपल्याला या उदाहरणामध्ये CNGची रनिंग कॉस्ट सर्वात कमी दिसली, हायब्रिड आणि पेट्रोल यांचे स्वतःचे फायदे आहेत। आता तुमची वेळ आहे, तुम्हाला कोणती कार घ्यावीशी वाटते? पेट्रोल, CNG की हायब्रिड? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री ऑटोमोबाईल मराठीला सबस्क्राईब करा आणि अशाच ऑटोमोबाईल रिलेटेड व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग ऑटोमोबाईल टॉपिकसोबत। तोपर्यंत ड्रायव्हिंग तुम्ही सेफ करा।